महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीनं यात अभूतपूर्व यश मिळवलं. पण आम्हाला हा निकाल मान्य नाही, जनतेचा हा कौल असू शकत नाही, असं महाविकास आघाडीने सांगायला सुरुवात केली आहे. महायुतीच्या घवघवीत यशानंतर विरोधी पक्षांकडून राज्यभरात ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला जातोय. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मतदानासाठी मतपत्रिकांचा म्हणजेच बॅलेट पेपरचा वापर करण्यात यावा या मागणीसाठी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्ते आणि राजकीय पक्षांना फटकारल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही जिंकता त्यावेळी ईव्हीएम चांगलं आणि हारता तेव्हा छेडछाड झाल्याचा आरोप असं म्हणत न्यायालयाने फटकारलं होतं. आता इतकं होऊन सुद्धा ईव्हीएम बद्दलच्या छेडछाडीची चर्चा ही अजूनही थांबलेली नाहीये. त्यामुळे आता ईव्हीएम खरंच हॅक होऊ शकतात का आणि त्याबद्दल सायबर तज्ज्ञांचं नेमकं काय म्हणणं आहे तेच आपण सविस्तरपणे मात्र सोप्या विषयाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आता ईव्हीएम हॅक होऊ शकतात का हे जाणून घेण्याआधी आपल्याला ईव्हीएम म्हणजे नेमकं काय आणि ते कशा पद्धतीनं निवडणुकीची प्रक्रिया पार पाडतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. 1982च्या निवडणुकीपासून भारतीय निवडणूक आयोगातर्फे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी हे मशीन वापरण्यात येते. त्याआधी बॅलेट पेपर म्हणजेच मतपत्रिकेद्वारे मतदान व्हायचं. निवडणूक प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी तसंच मतदान केंद्रांवरील बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी ही यंत्रणा आणण्यात आली आहे. आता ईव्हीएम नेमकं काम कसं करतं याबद्दल सांगायचं झालं तर ईव्हीएम मतदान यंत्र हे मत जमा करतं. ज्या दिवशी मतमोजणी असते त्या दिवशी निवडणूक आयोग ईव्हीएम मधील मतदानाची मोजणी करतं आणि ज्या पक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात त्या उमेदवाराला मतमोजणी प्रक्रियेनंतर विजयी घोषित करण्यात येतं. याच ईव्हीएम मध्ये 2 युनिट असतात. यामध्ये कंट्रोल युनिट आणि बॅलेटिंग युनिट यांचा समावेश आहे आणि हेच दोन्ही युनिट हे एक 5 मीटरच्या केबलने जोडलेली असतात. कंट्रोल युनिट हे पीठासीन अधिकारी रिटर्निंग ऑफिसर म्हणजेच आरओ कडे असतात, तर बॅलेटिंग युनिट हे वोटिंग कंपार्टमेंटमध्ये ठेवण्यात येतं जिथं आपलं मत जमा होतं. मतदान केंद्रावरील अधिकारी मतदाराची ओळख पटवतात. त्यानंतर कंट्रोल युनिटमधील बॅलेट बटन आपल्याला दाबावं लागतं. मतदार बॅलेटिंग युनिटवर देण्यात आलेला उमेदवार आणि त्याचं निवडणूक चिन्ह यासमोरील निळं बटन दाबून मतदान करतो. विरोधकांच्या सततच्या हल्ल्यानंतर मात्र आता अनेक निवडणुकीत ईव्हीएम सोबत वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजेच व्हीव्हीपॅट सुद्धा जोडण्यात येतोय. यामध्ये एक स्लिप बाहेर येते आणि या स्लिपमध्ये ज्या उमेदवाराला मतदान केले त्याचा फोटो आणि त्याचं निवडणूक चिन्ह दिसतं. त्यामुळे मतदान करणाऱ्याला योग्य उमेदवारालाच मतदान केलं आहे का याची खात्री पटते. आता या ईव्हीएमच्या रचनेबद्दल बोलायचं झालं तर भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगळुरू आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद म्हणजेच ECIL यांच्या सहकार्यानं निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ज्ञ समितीने ईव्हीएम डिझाईन आणि विकसित केले. आता मंडळी आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात. निवडणूक आयोगाच्या मतानुसार भारतीय ईव्हीएम हे पूर्णपणे ऑफलाईन आहेत. त्यामुळे ते कोणत्याही कम्प्युटरद्वारे नियंत्रित करता येत नाहीत. त्यात इंटरनेट, वायफाय, ब्लूटूथ यांसारखे प्रकार नसतात. तर ईव्हीएम हे स्टँड अलोन मशीन असल्यामुळं ईव्हीएमच्या हार्डवेअरमध्ये एक वेळेस प्रोग्राम सेट झाला की तो पुन्हा चेंज करता येत नाही. ईव्हीएममध्ये डेटासाठी फ्रिक्वेन्सी रिसिव्हर किंवा डिकोडर नसतं. त्यामुळे त्याला कोणत्याही डिव्हाइस, वायफाय आणि इंटरनेट, ब्लूटूथ यांसारख्या यंत्रणेमुळे छेडछाड करता येत नाही. पण इलेक्ट्रॉनिक मशीन्स हॅक होत असतात असा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल. सायबर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आपल्या घरातील मिक्सर, फ्रीज, कूलर यांसारख्या वस्तू हॅक होऊ शकतात का? तर असं होत नाही. पण ज्या वस्तूंमध्ये किंवा गाड्यांमध्ये इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आहे त्या वस्तू मात्र हॅक होऊ शकतात. जिथं सिम किंवा इंटरनेटची कनेक्टिव्हिटी असते तिथं OTPची गरज भासते. पण याच उलट जिथं सिम किंवा इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नाही त्या वस्तूंना OTPची गरज भासत नाही. आणि भारतीय ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी नाहीये. ते एक स्टँड अलोन मशीन आहे. 2017 मध्ये दिल्लीतील विधानसभेत एका लाईव्ह डेमोमध्ये ईव्हीएम कसं हॅक केलं जातं हे दाखवण्यात आलं होतं. पण ते ईव्हीएम भारतीय निवडणुकीत वापरण्यात येणार नव्हतं. ते एक डुप्लिकेट मशीन होतं ज्यात मूळ ईव्हीएमची सुरक्षा नियमही नव्हते. काही महिन्यांपूर्वी एलॉन मस्क यांनी ट्विट केलं होतं. त्यात मस्क यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतात असं म्हटलं होतं. अर्थात त्यांचं हे ट्विट अमेरिकेतील निवडणुकीच्या संदर्भात होतं. पण मस्क यांच्या याच ट्विटला माजी मंत्री आणि IT तज्ज्ञ असणाऱ्या राजीव चंद्रशेखर यांनी रिप्लाय करत म्हटलं होतं की भारतातील ईव्हीएम हे कोणत्याही इंटरनेट आणि कनेक्टिव्हिटीशी जोडलेले नसतात. त्यामुळे ते हॅक होऊ शकत नाहीत.
पण अमेरिकेतील ईव्हीएम हे इंटरनेटशी जोडलेले असतात आणि त्यांना कनेक्टिव्हिटी असते. यावर मस्क यांनी पुन्हा रिप्लाय देत म्हटलं होतं की काहीही हॅक होऊ शकतं. मंडळी, इतिहास सांगतो की नेहमी पराभूत झालेले पक्षच ईव्हीएम हॅकचं रडगाणं गात असतात. पण निवडणूक आयोग आणि न्यायालयाने या आरोपांवर कारवाई केल्यास ही परिस्थिती अजून स्पष्ट होऊ शकते. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यंदाचा एक हाती लागलेला निकाल ही खरंच ईव्हीएमची कमाल आहे का? ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.